दहिवेलजवळ इंधन टँकरचा भीषण अपघात, हजारो लिटर पेट्रोल डिझेल रस्त्यावर, मोठा अनर्थ टळला। दहिवेल शिवारात टँकर झाडावर आदळला। इंधन गळतीनंतर नागरिकांची गर्दी, पोलीस प्रशासनाची तत्पर कारवाई। मनमाड येथून साईबाबा हायवे पेट्रोलियमकडे 12,000 लिटर इंधन घेऊन जाणाऱ्या अनुष ट्रान्सपोर्टच्या टँकरला दहिवेल शिवारात अपघात झाला। समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टँकर रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळला। या धडकेत टँकरची टाकी फुटल्याने हजारो लिटर पेट्रोल डिझेलची गळती होऊन मोठी नासाडी झाली। टँकर पलटी झाला नसला तरी झाडाच्या धडकेमुळे टाकीचा काही भाग तुटल्याने इंधन रस्त्यावर वाहू लागले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बाटल्या व कॅन घेऊन इंधन गोळा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती। परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच DYSP संजय भांबडे, साक्री पोलीस ठाण्याचे PI दीपक वडवी यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला। दरम्यान महसूल विभागाचे अप्पर तहसीलदार AB पेंढारकर यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। इंधन गळतीमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाल्याने साक्री व पिंपळनेर येथून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या। पोलीस व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून या अपघातात हजारो लिटर इंधन वाया गेले आहे। नमस्कार, मी विजय पवार। आमचा साईबाबा हायवे सर्व्हिस पेट्रोल पंप आहे दहिवेलला। त्यासाठी आज मनमाड डेपोवरनं 12 किलोची गाडी भरली होती आमची। त्याच्यामध्ये 12,000 लिटरची, त्याच्यात 4,000 लिटर पेट्रोल होता, 8,000 लिटर डिझेल होता। ते इथं दहिवेलच्या इथे एका झाडाला धडकली, तिचा ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला कप्पा तिचा फुटला 4,000 लिटरचा। ते पूर्ण डिझेल वाया गेले आणि ते आता अग्निशामकवाले आलेत, ते गाडी हलवायचा प्रयत्न चालू आहे। माझी गाडी आहे ना मनमाड मधून भरून निघलेली पाणेवाडी मधून, तर मी दहिवेल आलेलो होतो। तर दहिवेलच्या मागे ना तर मला UPच्या एका गाडीने मला दाबून दिला, तर ती गाडी झाडाला टच झाली आणि माझं कंपार्टमेंट लिकेज झालेलं आहे पेट्रोलचं। अरुण वाघमारे। सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट।